नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 7 ते 4 अशा टिपक्यांमध्ये सुंदर अशी जास्वंदाच्या फुलांची रांगोळी काढणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 7 असे आडवे टिपके करून घेतलेले आहे आणि दोघांच्या मध्ये एक असे 4 येऊस्तोपर्यंत मी करून घेतलेले आहे, खाली आणि वरतीही तसेच. आता मी मध्ये सेंटरचे हा 3 ते 2 असे टिपके येतात, यांना मी अशा पद्धतीने जॉईन करते. 3 असे आणि हे असे. आता आपण एक स्टार सारखे फ्लावर तयार करून घेणार आहोत. हे असे. अशा पद्धतीने. आता यामध्ये मी कलर करून घेते. यामध्ये मी पर्पल कलर टाकून घेत आहे. अगोदर अशी साईडची बॉर्डर करून घ्यायची, त्यानंतर मध्ये कलर करून घ्यायचा. सेम पद्धतीने इथेही तसंच करणार आहे. आता याच्यामध्ये कलर भरून झालेला आहे. यामध्ये मी मोरपंखी कलरने आणखी एक असे छोटेसे फ्लावर करून घेत आहे, ते तुम्ही बघू शकता. आता मी हे 2 टिपके असे जॉईन करत आहे. आता ह्या टिपक्याला मी ह्या वरच्या टिपक्याला जॉईन असे करणार आहे राऊंड शेप मध्ये. सेम याच पद्धतीने इकडेही मी करून घेत आहे. आता इथून मी हळूच असे करून घेणार आहे. सेम पद्धतीने मी इथे असे जॉईन करून घेतलेले आहे. आता इथे मी असे एक गोल तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने. सेम इथेही तसेच. अशा पद्धतीने मी सर्व गोल तयार करून घेतलेले आहे. आता इथे इथे असे टिपके उरलेले आहेत. यामध्ये आपण असे 2-2 टिपके आणखी ऍड करून घेऊया. अशा पद्धतीने. आता इथे मी रेड कलरने अशा पद्धतीने याला अशी जॉईंट करून घेते. अशा पद्धतीने थोडस जास्तीचे मी यामध्ये रांगोळी सोडणार आहे. पुन्हा इथेही मी असेच करून घेणार आहे.
अशा पद्धतीने मी सर्व फुलांना अशी बॉर्डर करून घेतलेली आहे. आता यामध्ये बोटाच्या साहाय्याने मी हळूच असं उंच करून त्याला अशी डिझाईन तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण फ्लावरला डिझाईन तयार करून घेतलेली आहे. यामध्ये मी रेड कलर अशा पद्धतीने भरून घेणार आहे. आता अशा पद्धतीने रेड कलर मी भरून घेतलेला आहे. आता ह्या उरलेल्या जागेमध्ये मी येलो कलर अशा पद्धतीने भरून घेणार आहे. अगदी हलका हलका यामध्ये मी तो असा स्प्रेड करणार आहे. आता इथे मी रेड कलर देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी आपल्या या फ्लावरमध्ये जास्वंदाच्या फ्लावरमध्ये कलर भरून घेतलेला आहे. आता मी जास्वंदाच्या फुलातली अशी ही परागकणाची दांडी काढून घेत आहे. याला मी असे छोटे छोटे डॉट देणार आहे येलो कलरचे, तुम्ही बघू शकता. समोरून असा मोठा डॉट देऊन नंतर हळूच असं रांगोळी छोट्या म्हणजे कमी कमी करत टाकायची, जेणेकरून इथला हा आपला आकार एकदम परफेक्ट येतो. नंतर असे डॉट देऊन घ्यायचे. अशा पद्धतीने अशा पद्धतीने
मी जास्वंदाचे फूल करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी आता येलो कलरचे असे डॉट देऊन घेत आहे. अशा पद्धतीने इथे मी डॉट देऊन घेतलेले आहे. आता सेंटरला मी इथे व्हाईट कलरचा डॉट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही जास्वंदाच्या फुलाची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.